नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. महाप्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराची आणि शपथविधी कार्यक्रमाची. आज महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ज्या काँग्रेसच्या नेत्यांची वर्णी लागलेली आहे त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सोबतच विजय वडेट्टीवार, अमित देशमुख यांना देखील कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे. त्यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. पाडवी, सुनील केदार, तर काँग्रेसकडून महिलेला संधी देण्यात आली त्या यशोमती ठाकूर यांनी देखील आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पुन्हा एकदा अजित पवार फक्त 1.5 महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद चालून आलेलं आहे, तर इतरांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालेली आहेत. तर आपण बघतोय की काँग्रेसचे नेते आहेत वर्षा गायकवाड, असलम शेख, सतेज पाटील, डॉक्टर विश्वजित कदम यांनी देखील आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. तेव्हा काँग्रेससोबतच राष्ट्रवादीच्याही अनेक नेत्यांनी आज मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दुसरीकडे काँग्रेसकडून राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, आदिती तटकरे, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे सोबतच प्राजक्त तनपुरे यांनी देखील मंत्रिपदाची, राज्यमंत्रीपदाची देखील शपथ घेतली. दुसरीकडे शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, अनिल परब, उदय सामंत, संदीपान भुमरे आणि शंकरराव गडाख यांनी देखील मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षात असलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना देखील शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. त्यांनी देखील आज मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यासोबतच शिवसेनेकडून शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देखील पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. तेव्हा राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार झालेला आहे. यानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक देखील काही वेळापूर्वी संपन्न झाली. येत्या 1-2 दिवसात खातेवाटप पूर्ण होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नंतर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. शिवसेनेत कुठलीही नाराजी नाही, कुणाचीही नाराजी आमच्यापर्यंत आलेली नाही असं त्यांनी सांगितलं. तसंच घटक पक्ष नाराज नसल्याचंही ते म्हणालेत. शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरून काही जण वाद उकरून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केला. तसंच 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणू असं देखील त्यांनी सांगितलंय. स्पष्ट आहे, त्या योजनेवरनं उगाच सरकारला बदनाम करण्याचं, ज्यांना आता काही काम राहिलेलं नाही ती लोक नसते उद्योग करण्याचा प्रयत्न करतायत. मी विधानसभेमध्येच बोललेलो आहे की ज्या शेतकऱ्यांचं सप्टेंबर 19 म्हणजे 30 सप्टेंबर 19 पर्यंत कर्ज थकीत आहे ते सगळं कर्ज 2 लाखापर्यंत पीक कर्ज आम्ही त्यांना त्याच्यातनं मुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच वेळेला मी आणखीन एक अशी घोषणा केली की 2 लाखाच्या वरती ज्यांचं कर्ज आहे त्या बाबतीमध्ये आम्ही एक वेगळी योजना करतो आहोत. आणखीन एक त्याच्याबरोबर घोषणा केली की जे नियमितपणाने कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक वेगळी योजना करतो आहोत. हे वेगळं वेगळं का करतोय की
अंदाज न घेता एखादी गोष्ट जाहीर केली आणि ती आवाक्याच्या बाहेर असली तर दिलेला शब्द फिरवणं हे आमचं काम नाहीये. त्यांना जे काय आम्ही त्यांना जे काय देणार आहोत ते देणार आहोत. माझ्याकडे कोणाची नाराजी आलेली नाही आणि या गोष्टी थोड्याफार फरकाने होत असतात. पण शेवटी काम करायचं म्हटल्यानंतर सगळ्यांची इच्छा असू शकते पण एकतर हे 3 पक्ष अधिक मित्र पक्षांचं सरकार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच मर्यादा आहेत. पहिल्यापासून आग्रह किंवा सूचना होती की बाबा जे नियमानुसार आहे त्याच्याप्रमाणे करा. साहजिकच आहे, शपथ घेताना एक उत्साह असतो. त्या उत्साहाच्या भरामध्ये आपण आपल्या दैवतांची किंवा मातापित्याची आठवण करतो. तर त्यांचं म्हणणं होतं की हे नियमानुसार होऊ द्या आणि म्हणून त्यांनी काही मंत्र्यांनी एक जे मंत्री होते पाडवी त्यांनी पुन्हा शपथ घ्यायला सांगितले. आणि मला नाही वाटत हा संघर्ष वगैरे काय कोण बघितलं असेल तर व्यवस्थित बोलणं चालू होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचं संभाव्य खाते वाटप आमच्या हाती लागलंय, ज्याच्यामध्ये अनिल देशमुख यांना गृह खातं मिळू शकतं, तर अजित पवार हे अर्थमंत्री होऊ शकतात. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्रालय दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ आणि नियोजन खातं राहू शकतं. जयंत पाटलांकडे जलसंपदा विभाग जाऊ शकतो. तर दिलीप वळसे पाटील आहेत, त्यांच्याकडे कौशल्य विकास हे खातं येऊ शकतं. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांची नावं बघितली तर गृहनिर्माण, जे शहरी भागातलं महत्त्वाचं खातं म्हटलं जातं, ते जितेंद्र आव्हाडांच्या पदरी पडू शकतं. तर अल्पसंख्याक मंत्री म्हणून नवाब मलिक यांची वर्णी लागू शकते. सहकार खातं, जे अजून एक महत्त्वाचं खातं, हसन मुश्रीफ त्या ठिकाणी विराजमान होऊ शकतात. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राहिलेले आणि सध्या सत्ताधारी पक्षात असलेले धनंजय मुंडे यांच्या पदरी सामाजिक न्याय विभाग पडू शकतो. खाते वाटप पक्षाप्रमाणे तर झालेलं आहे आणि जास्तीत जास्त उद्या किंवा परवापर्यंत आम्ही तो आमच्या मंत्र्यांना देऊ. आमचा जो खाते वाटप आहे तो आम्ही एकमेकाच्या समजुतीने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये उद्या त्याच्यावरती निर्णय होईल. आज एकूण 26 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली पद आणि गोपनीयतेची, ज्याच्यामध्ये 3 महिला आमदारांनी देखील आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट पदाची, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की शिवसेनेनं एकाही महिलेला संधी दिलेली नाही. दरम्यान आजच्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणकोणत्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे त्या नावांवरती देखील एक नजर टाकूयात. ठाकरे घराण्यातले पहिले ठाकरे ज्यांनी रीतसर निवडणूक लढवली आणि जिंकले ते आदित्य ठाकरे, त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जलसंपदा मंत्री, त्यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी देखील राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासोबतच प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण चेहरे, त्यांनी देखील आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर काँग्रेसमधून विश्वजित कदम यांना संधी देण्यात आलेली आहे. राज्यमंत्रीपद आणि गोपनीयतेची त्यांनी शपथ घेतली. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून वातावरण तापलेलं असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 4 मुस्लिम मंत्र्यांनी आज शपथ घेतली, ज्याच्यामध्ये नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार आणि अस्लम शेख यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. इथे बाब ही लक्षात घेतली पाहिजे की केंद्रात भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाहीये, पण राज्यात 4 मुस्लिम मंत्र्यांना संधी देणं ही स्तुत्य बाब आहे. दरम्यान ॲडव्होकेट के.सी. पाडवी मंत्रिपदाची शपथ घेत होते त्यावेळी राज्यपाल मात्र चांगलेच संतापले आणि त्यांनी त्यांना खडसावलं. याला कारण म्हणजे स्वतःची शपथ वाचून झाल्यावर पाडवी यांनी त्यात स्वतःचंही काही भाष्य केलं. मी निसर्ग आणि मानवतावादाला स्मरून तसंच मतदारांचे आभार मानतो असं ते व्यासपीठावर म्हणाले. त्यावरती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्यावर चांगलेच संतापले आणि त्यांना परत बोलावून पुन्हा एकदा शपथ घ्यायला सांगितलं. नेमकं काय घडलं ते बघूयात. तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्यायपूर्वक
वागणूक देईन. मी ॲडव्होकेट के.सी. पाडवे गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याकडे उघड करणार नाही. येथे मी निसर्गाला व मानवतावादाला नतमस्तक होतो आणि 7 वेळा निवडून देणाऱ्या मतदारांना तसेच महाराष्ट्रासह सर्व भारतीय जनतेला वंदन करतो आणि भारतीय राज्यघटना माझ्या अंतरात्म्याला अर्पण करतो. नो ये आप दोबारा पढ़िए, ऐसा नहीं चलेगा. दोबारा जितना इसमें लिखा उतना पढ़िए प्लीज. बोलिए, सामने आपके इतने सीनियर लोग बैठे हैं, शरद जी बैठे, खड़गे जी बैठे, ये मुझे मना करने के तो मैं नहीं बोलूंगा. जितना उसने बोला उतना दोबारा पढ़िए प्लीज. दोबारा पढ़िए, मैं नहीं मानूंगा इस बात. जितना लिखा उतना पढ़िए. जय बोलिए, आगे क्यों बोलना लास्ट में? बोलिए. मी काय झालं, मी शपथ तर म्हणजे जे काय आहे शपथग्रहणचा जो का नमुना आहे त्या नमुन्याप्रमाणे शपथग्रहण केलं. पण मी फक्त एवढंच बोललो की निसर्गाला आणि मानवतावादाला मी नतमस्तक होतो आणि मला ज्यांनी 7 वेळा निवडून दिलं आहे त्या मतदारांना आणि भारतातली जेवढी जनता आहे त्यांना मी वंदन करतो आणि मग जी राज्यघटना आहे ती माझ्या अंतरात्म्याला अर्पण करतो. एवढंच फक्त मग काय वाक्य होतं. गैर कदाचित मी जास्त बोललो असेल, पण ते इतरांनी जसे जय भीम बोलले, जय आंबेडकर, जसं आता हे रमाबाई आंबेडकर, ज्योतिबा फुले, सगळ्यांनी नावं घेतले. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात कालपर्यंत दीपक केसरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र आज केसरकर यांना डावलण्यात आलं. मला ही संधी न देण्याचा निर्णय पक्षाचा निर्णय आहे, पण तो मला मान्य करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया केसरकरांनी दिली आहे. मला यापूर्वी 5 वर्ष संधी दिली, यापुढेही काहीतरी चांगलं हातून घडवण्याचा उद्देश असावा म्हणून मी आज मंत्री नाही. सावंतवाडी नगराध्यक्षाच्या या निवडीमध्ये पैशाचा वापर करण्यात आला म्हणून पराभव झाला असा धक्कादायक दावा देखील केसरकरांनी केला. इतकंच नाही तर माझा लढा पैसा आणि दहशतवादाविरोधात सुरू राहील असं देखील ते या निकालावरती म्हणाले. भाई, तुमचं नाव चर्चेमध्ये होतं, मात्र कोकणाच्या नेतृत्वाची संधी मंत्रिमंडळात मिळाली नाही. आपली काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, शेवटी कोणाला मंत्रिपद द्यावं हा पक्ष नेतृत्वाचा निर्णय असतो. त्याच्यामुळे ते योग्य निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी विचार करून निर्णय घेतलेला असेल आणि त्याच्यामुळे खरं तर आमचं मंत्रिमंडळ खूप चांगलं आहे. याच्यामध्ये आदित्यजींसारखं तरुण नेतृत्व आहे, इतर मित्रपक्षांचे तरुण चेहरे याच्यामध्ये आहेत. तर हे मंत्रिमंडळ चांगलं काम करेल अशी माझी खात्री आहे. विरोधकांकडनं आज आरोप केला जातोय की घराणेशाहीचं राजकारण होतंय. अनेक म्हणजे एका कुटुंबात घराण्यातल्या अनेक चेहऱ्यांना, ज्यांच्या घराणेशाहीचा ज्या कुटुंबावर आरोप केला जातो त्यांना संधी मिळाली आणि निष्ठावान जे कार्यकर्ते आहेत ते डावलण्यात आले असा आरोप होतोय. काय होतं, ज्यावेळेला 3 पक्ष एकत्र येतात त्यावेळेला एकंदर जो नंबर असतो ह्याला सुद्धा रिस्ट्रिक्शन्स येतात आणि त्याच्यामुळे ह्या रिस्ट्रिक्शन्स लक्षात घेऊन याच्याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. नव्याने सरकार स्थापन झालेलं आहे, कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. शेवटी लोकांना न्याय देणं हे महत्त्वाचं असतं आणि माझी खात्री आहे की लोकांना न्याय देण्याचं हे मंत्रिमंडळ प्रयत्न करेल. तर या ठिकाणी दीपक केसरकर यांच्या सांगण्यानुसार 5 वर्षात त्यांना संधी दिली, याबद्दल ते उद्धव ठाकरे यांचे आभार मानतायत आणि येत्या काळात त्यांच्या हातनं नक्कीच चांगलं काम उद्धव ठाकरे करून घेत असतील. म्हणून ही जी संधी आहे ही दीपक केसरकर यांना देण्यात आली नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांच्याकडनं देण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आज मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे नेते उपस्थित राहिले नाहीत. हे सरकार जनतेचं नसून वडील आणि मुलाचं असल्याची टीका मुनगंटीवारांनी केली आहे. तर या शपथविधी सोहळ्याचं आपल्याला आणि देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण न दिल्याचंही ते म्हणालेत. ये सरकार तो बाप बेटे की सरकार है. ये सरकार जनता की सरकार में एक बेटे ने अपने पिता को वचन देने के लिए अपने विचारों को समाप्त किया और अब सरकार चलाने के लिए अपने बेटे को सत्ता के मोह में साथ में लिया. सरकार बनाने में जिनका योगदान था उनके भाई को छोड़ दिया. तो मुझे लगता है कि ये सरकार का आधार ही धोखा है. ये सरकार का आधार ही
वैचारिक संघर्ष है। ये सरकार का आधार ये नीतिमत्ता नहीं है, सत्ता की लालसा है। ब्रेकनंतर बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून। सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीत नारायण राणेंनी दीपक केसरकरांना धोबी पछाड दिली आहे। या निवडणुकीत भाजपचे संजू परब यांनी शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतरकर यांचा 313 मतांनी पराभव केला। कुडतरकरांचा हा पराभव दीपक केसरकरांसाठी जोरदार धक्का मानला जातोय। गेल्या महिनाभर या निवडणुकीत केसरकर राणे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या आपण बघितल्या। या विजयामुळे नारायण राणेंचं भाजपमधलं वजन आणखी वाढलंय। दुसरीकडे रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप साळवी विजयी झालेत। साळवी यांनी भाजपच्या दीपक पटवर्धन यांचा 1126 मतांनी पराभव केला। ही पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची झाली। भाजपच्या दीपक पटवर्धन यांना 8803 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिलिंद कीर यांनी तुल्यबळ लढत देत 8238 मतं मिळवली। तिकडे कोल्हापूरमध्ये चंदगड नगरपंचायतीवरती महाविकास आघाडीची सत्ता आली आहे। प्राची काणेकर या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत। त्यांनी भाजपच्या समृद्धी काणेकर यांचा पराभव केला। चंदगडमध्ये महाआघाडीनं 10 जागा पटकावल्या, तर भाजपला 5 जागांवर समाधान मानावं लागलं। हातकणंगलेत शिवसेनेला सर्वाधिक म्हणजे 7 जागा मिळवता आल्या आहेत, पण तिथं काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आलाय। काँग्रेस पक्षाचे अरुण जानवेकर हे नगराध्यक्षपदी निवडून आले। भाजपनं 5, काँग्रेस राष्ट्रवादीनं प्रत्येकी 1 जागा जिंकली असून 3 अपक्ष नगरसेवक देखील निवडून आले।